एक महिला नात्यानं तुम्ही हे सगळं करताय, कसं वाटतंय साधारणतः तुम्ही हे स्टॉल लावल्यापासून सकाळपासून काय अनुभव तुमचा? म्हणजे आम्हाला इथे याची पहिल्यांदाच संधी भेटली. आम्ही 4-5 वर्ष झालं स्टॉल लावतोय, पण इथं प्रतिसाद चांगला आहे. म्हणजे पहिल्यांदाच लावलंय आणि प्रतिसाद चांगला आहे, छान वाटतोय. काय काय पदार्थ तुमच्याकडे उपलब्ध आहे? आम्ही तसा भरपूर स्टॉल लावतो, पण इथे व्हेज मंचुरियनचा स्टॉल लावलेला आहे. व्हेज मंचुरियन हो. चांगला रिस्पॉन्स मिळतोय. चांगला रिस्पॉन्स आहे. पुढे जाताना तुम्हाला असं प्रत्येक वर्षी यावं वाटेल? नक्कीच प्रतिसाद असा असेल तर आम्ही प्रत्येक वर्षी इथे स्टॉल लावतो. क्या बात आहे. निश्चित प्रतिसाद चांगला दिसतोय यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय आणि प्रत्येक वर्षी ते या ठिकाणी येणार. तुम्हाला वाटचालीसाठी धन्यवाद. स्टॉलला आपण आलोय, इथे शेंगोळी थाळी 100 रुपये. शेंगोळी म्हणजे खऱ्या अर्थानं एक जिभेला किंवा तोंडाला पाणी सुटतं. ही ग्रामीण भागातली किंवा ग्रामीण जनतेची पसंतीची थाळी शेंगोळी थाळी, आणि ही शेंगोळी थाळी आता या ठिकाणी उपलब्ध आहे. खरं तर माझ्या मते या स्टॉलमध्ये एकमेव अशी ही थाळी या ठिकाणी उपलब्ध असेल. आपण त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, तुम्ही आदिती शेंगोळी स्टॉल हा लावलेला आहे, तर हे सगळं महिलाच बनवतात ना? हो, आम्ही स्वतः बनवले. स्वतः बनवतात. किती महिलांमध्ये काम करतायत? आता सध्या माझ्या सासूबाईंनी आम्ही दोघींनीच हे केलं. हा. हे पारंपरिक पदार्थ आहे. काय होतं, सगळेजण आता शक्यतो हे फास्ट फूड कडे वळाले, आणि हे मुलांना माहिती व्हावं ना. हल्लीच्या मुलांना हे जुन्या परंपरा काय माहित नाही. शेंगोळचं पहिले बोलायचे ते काय, शेंगोळचं पाणी पिल्यावरती एनर्जी येते. हल्लीच्या मुलांना आहे का तशी एनर्जी? मग आता ते एनर्जी येण्यासाठी किंवा ते त्याच्याने ते पोषक पदार्थ असतात ते ह्याच्यातून मुलांना दिलं. ही शेंगोळी कुठल्या पिठाची आहे? ही हुलग्याच्या पिठाची. 100% हुलगे. हुलगे 100%. त्याच्यामध्ये दुसरा एक पदार्थ असतो की त्याच्यामध्ये शेंगोळीच्या हुलग्या बरोबर चवळी वगैरे टाकतात? नाही, आम्ही चवळी नाही मिक्स केली, फक्त हुलग्याची केली. त्याच्यात काय आपली लाल मिरची येते, लसणाची चटणी दिली, पाट्यावरती वाटलेली. आणि आम्ही शेंगोळी सुद्धा हाताने, म्हणजे आता ते आपण बोलतो काही जण सोराने करतात, काही जण परत अजून काय पाट्यावरती वगैरे नाही का, पण आम्ही ते हाताने, परंतु हाताने केल्याची ती वेगळी चव असते त्याला. बरोबर. आणि आता एक सांगा, साधारणतः आज कसा प्रतिसाद लाभला तुम्हाला? म्हणजे मला हे मी आज म्हणजे फर्स्ट टाइमच लावलेला आहे स्टॉल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच, त्याच्यात पण मला अशी भीती वाटायची, लावू की नको, करू की नको. आणि एक 5 वाजेपर्यंत तर मला असं वाटलं, अरे बापरे, मी जे स्टॉल साठी पैसे इन्व्हेस्ट केले ते काय मला असं वाटत नाही की होईल की नाही. पण जेव्हा आता हे एक 10 मिनिटापूर्वी पासून माझा उत्साह वाढला. म्हणजे एकाएकी ग्राहक वाढले आणि गर्दी झाली. हो. आणि मग तुमची तारंबळ थोडीशी उडली. नाही, पण त्याचं काय वाटलं नाही, तारंबळाचं काय वाटलं नाही, पण रिस्पॉन्स भेटतो ना, ह्याच्यात आनंद खूप वाटतो. यात आनंद आहे. आता अजून किती लोकांना तुम्ही या ठिकाणी पुरवठा करू शकता? नाही, अजून फार तर आम्ही 50 लोकांचं टार्गेट ठेवलं होतं. आतापर्यंत माझ्या म्हणजे सकाळपासून आतापर्यंत 12 प्लेट गेलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 10 वाजेपर्यंत फार मिनिमम 20 लोकांचं मी हे करू शकतो. अजून 20 आले तरी पण मला खूप. उद्या यापेक्षा प्रमाण वाढवणार का? नाही, आता बघू 10 वाजेपर्यंत मला कसा रिस्पॉन्स. जर 20 प्लेटा गेल्या तर मी अजून 20 प्लेटांचं नियोजन वाढवणार. का तर उद्या संडे, आज कसं येताना म्हणजे इथे येतोपर्यंत आम्हाला 12 वाजले. मग सकाळी काय होतं, सुट्टीचा दिवस, सकाळी लोक उठले का चला बाबा फर्स्ट टाइम म्हणजे दुपारचं एक टायमाचं जेवण तर होईल ह्या हिशोबाने. आता हे काय केलं आम्ही, दुपारच्या नंतरचं नियोजन केलं ना. दुपारी म्हणजे कसं 1-1:30च्या टाइमला आपल्या कार्यक्रमाला पण सुरुवात होता वेळ. आता हे स्टॉलला तुम्हाला काय फीस वगैरे का मोफत आहे? नाही, फीस घेतली. 1800 रुपये त्यांनी आमच्याकडून चार्जेस घेतले एका स्टॉलला. एका स्टॉलला 2 दिवसाचे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध होतात. एका दिवसाचे 900 रुपये. मग आता ही भाकरी वगैरे तुम्ही इथे जागेवर बनवता का? हो, गरम जशी हवी तशी मी बनवून देते. पण ह्याच्या अगोदर म्हणजे मी 5-6 भाकरी पहिल्यांदा गरम आणल्या, म्हणजे की बाबा लगेच जर गिराईक आला आपल्याला तर तिथं जाऊन गॅस जॉईन करा किंवा गिराईकला उभं नाही करता तयार ठेवलं. म्हणून ते तयार आहे. आता आम्ही गरम बनवतोय, लगेच देतो. म्हणजे फ्रेश मध्ये सगळं उपलब्ध आहे. आपण ऐकलंय की एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद त्यांना या निमित्ताने मिळतोय, रिस्पॉन्स देखील चांगला मिळतोय आणि त्यांनी डेअरिंग केली, धाडसाने पुढे आले. कुठेतरी आपले काय म्हणतात की महिलांना एक प्लॅटफॉर्म कशातून की आपण घरात तर करून खातोच किंवा खायला घालतो, पण ही आपली ओळख इथे निर्माण झाली पाहिजे. निश्चित स्वतःच्या पायावर उभं राहणं कशाला म्हणतात, ते ह्याला म्हणतात की स्वतः सक्षम होणं, महिलांना काहीतरी या ठिकाणी संधी मिळणं, या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निश्चित तुम्ही या ठिकाणी भेट दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. मध्ये आपण आलोय. मला सांगा,
केव्हापासून तुम्ही चालू केलं हे बिझनेस? मी आता 3-4 महिने झाले चालू केलेलं आहे आणि आपण छोट्या मोठ्या ऑर्डर्स पण स्वीकारतो आपण. या व्यतिरिक्त कुठे कुठे उपलब्ध आहे? समजा हॉटेल वगैरे आहे तुमचं स्वतः? नाही, हॉटेल नाही, आपलं घरगुतीच आहे आणि घरगुती आपण जशी ऑर्डर येते तसं आपण करून देतो. या तुम्हाला कोण कोण सहकार्य करते या व्यवसायात? माझी मुलगी आहे, माझे मिस्टर, माझा मुलगा आहे. इथे कोण कोण आले तुमचं? ही ते मुलगी आहे माझी. तुम्ही मला सांगा की तुम्ही आता आज आणि उद्या 2 दिवस स्टॉल चालू करणार, हो बरोबर. चालू ठेवणार. यापूर्वी हा व्यवसायामध्ये केव्हा तुम्ही उतरलात? आम्ही आता 3 वर्ष झालं कंटिन्यू. आमचं घरगुती सुद्धा इथे आहे. काय काय उपलब्ध आहे तुमच्याकडे आज? इथे आमच्याकडे पराठे उपलब्ध आहेत. पनीर पराठा, बटाटा पराठा आणि अलॉंग विथ दॅट चीज पराठा सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही घरगुती आयटम घरगुती घरामध्ये चांगले करता म्हणून तुम्हाला कॉन्फिडन्स आला आणि आपली विक्री करू शकता असं वाटलं का? हो राईट. त्यात आम्हाला कॉन्फिडन्स आलं. मोस्टली माझ्या मम्मीच्या हाताला चव खूप आहे, मग तिच्याकडून आम्हाला इन्स्पिरेशन मिळाले आणि त्या थ्रू आम्ही चालू केलं. आणि तुम्ही आज ट्राय केला आणि तुम्ही सक्सेस होताय असं तुम्हाला वाटतंय? हो नक्कीच. यातनंच एक उद्योजक महिला तयार होतील आणि पुढे जाताना एक चालना मिळते. या हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनला तुमच्याकडून कशा पद्धतीने शुभेच्छा, धन्यवाद आहे. मला तर खूप कौतुक वाटतंय, कारण आता आम्ही खेडमध्ये जवळजवळ 15-20 वर्ष झालं राहतो आणि जेवढ्या महिला विमेन्स आहेत त्यांना त्यांनी सपोर्ट केला आणि त्याच्या थ्रू एवढ्या सगळ्यांना त्यांनी रोजगार दिलाय. खूप कौतुकाची गोष्ट आहे. थँक्यू फॉर दॅट. आपण ऐकलंय की हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन आणि एकूणच या सगळ्या उपक्रमाला त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा वाटतायत आणि समाधानी वाटतायत. हे आपलं मुख्य आपण म्हणूया एक रिझल्ट आहे की तो महिलांना या ठिकाणी लाभ मिळतोय. धन्यवाद.